रामकृष्ण हरी माऊली. कसे सगळेजण मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठलचरणी प्रार्थना करते आणि आपल्या शेतातल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, सगळं काम आवरून आलो शेतामध्ये. आणि तर बघा, आमचं रानामध्ये काय काम चालू आहे आता सध्याला. अन्न आज अन्नावर ड्युटी कॅरेट व्हायला. बाकीचे सगळे माणसं येऊस तर अन्नाला ड्युटी दिलेली आहे. आम्ही कॅरेटचे कणसाचे कॅरेट व्हायला. तर ही चालू बाजरीची लाणी. तर बघा, माग एवढी झाली, काही चारा बांधला आणि तर काही चालली लाणी. बघा इकडं. आणि आम्हाला काही म्हणजे बाया काही भेटल्या नाही कामाला. तर या ननंदबाई भेटल्या तर आणलं ननंदबाईला. काव माई बळजबरी हम करो शिकायत आहे नंदावर आहे ना. मग आता काय करा, कोणी भेटा ना, तुम्ही तरी भेटल्या बरं झालं. आणि या ताई कितकं उन्हात आणत, ताईला कंटाळ येतो, पण ताईला पण उन्हात आणलंय आम्ही आज. कंटाळा येते, सवय नाही रानातल्या कामाची. हे आमच्या अण्णा पा, अण्णाला आज ड्युटी दिलेली कॅरेट व्हायला. कारण की आज थोडं माणसं कमी ना, नाही का अण्णा आपल्याला. मग काय बाई भेटा ना, उन्हात आणत कोणी येत नाही आव कामाला. आमच्याकडचं लय फजिती चालली आमच्यावली बाजरीच्या लाणीची. बाजरी आम्ही ना अगोदर सोंगून घेतली त्या लोकांकडून, आणि तर मग लाणी तर आमच्या घरच्या घरी चाललेली. बघा, अहो गंज होते, पण मग आता आपलंच बाजरी येईल नव्हती ना अगोदर. कशी सोंगी त्या कवळी. तर कणस वाहून लगेच आपले टेलर उभा केलेलं आहे मागं, आणि लगेच टेलरमध्ये कणस टाकायचे. तर असं नियोजन केलेलं आहे आम्ही. ट्रॅक्टर आणून लावलं आहे लगेच. आणि आता चारा पण बांधायचं, मागं बांधून घ्यायचं काम चालू आहे. कारण की ना आता चारा बांधणं सध्याला थोडंसं घरी काम होतं. आपलं तुम्हाला तर माहिती आहे, आपला आईस्क्रीमचा कारखाना चालू आहे. आणि त्या कारखान्यामुळं मग इकडे यायला थोडं लेट होतं, आणि ऊन पण भरपूर पडतं. तर उन्हाचं काळजी तरी कशी घ्यावा, हे काम इतकं पडलंय रानामध्ये. आणि बघा अजून एवढी लाणी पडलेली, एवढं रान सगळं ते शेडपर्यंत एवढं आमची लाणी पडलेली अजून करायची. तर चालू करायची. आणि बाजरीचे कणसं पण एकदम मस्त आहे बरं का, मस्त बाजरी. तर चालले आता आमची लाणी करायचं. चला मग दर्शिक लाणी करतो. उन्हाच्या अगोदर झाली म्हणजे बरं होईल. तर बघा, आज लाणी आवरली बरं का, थोडीशी राहिली 2-4 याची. आणि तर आता ट्रॅक्टरचं कणसाचं ट्रॅक्टर आणलं. तर बघा, आता दिशीचे काका ते खाली करून राहिले. आणि आता दिवस पण माळवायला गेला. तर बघा, आज झाली एवढी, दिवसभर आम्ही लाणी केली. तर बघा, मी कणस पडले ट्रॅक्टरमधून न गोळा करून आणली. तर बघा, ट्रॅक्टर आणलं भरून, एवढं पूर्ण टेलर भरून येतं. आणि इकडे बघा आपला गंज बाजरीचा. तर बघा आता आहे ना, म्हणजे काल पण आम्ही म्हणजे अगोदर पण ती 1.5 टारली आणली होती ना, आता पण आज तर 2 आणल्या पूर्ण भरून. तर बघा, आज भरपूर अशी लाणी केलेली. तर बघा, आता रिकामा म्हणजे टेलर वतून घ्यायचं. तर आज दिवसभर भरपूर असं ऊन पडलेलं होतं ना, तर एवढ्या उन्हाचं पण आम्ही लाणी केली. कारण की ना करावंच लागत होती, कारण की मग जास्त आपली बाजरी आपली कडवट लागत सगळेजण म्हण. तर बघा, काकांनी तसं ते काढून जास्त भरल्याने ते टाकायला पण जड जात होतं. तर बघा, तर आपलं कणसाचं टेलर रिकामं केलं आणि डिग मारून दिला बारदाण्यावर. आणि इकडं बघा, थोडे खाली आलते ते केली मी वर, आणि इकडे टेलर लावून दिलं आता. आणि आता जायचंय घरी.
तर बघा आमची झाली आता लाणी, फक्त आमची थोडीशी राहिलेली बरं का, म्हणजे थोडी म्हणजे तरी 5-6 आळाशा राहिल्या, तेवढं सकाळी घेणार आणि खळं होणार आपल्यावालं. तर बघा अशी बाजरी आमची ओली. तर बघा उन्हात आणायची आम्ही एवढी लाणी केली, कारण की करणं गरजेचंच होतं. सगळे म्हणायचे लवकर करा लवकर करा, कारण की ते कंस कडू लागत आहे ना. मी अगोदर पण म्हटले होते जास्त तापले का कडू लागत उन्हाळ बाजरी. तर बघा आणि पाखरांनी पण म्हणजे बरीचशी खाल्ली बरं का. हे बघा नुसते पिशव्या करून ठेवले, हे बघा अशी खाल्ली पाखरांनी. आणि काही दाणे बघा किती भरलेले आणि शेंड्यापर्यंत हे बघा असे खाल्ले, खाऊन घेतलेले सगळे. तर पाखरांनी तर लई ताण दिला, 2-1.5 महिना तर लई ताण दिला, कारण की कवळी होती तोपर्यंत तर लई दिला. नंतर निब्बर झाल्यावरती मग दर्शिक बरी राहिली, पण आता चांगली झालेली बघा, एवढा ढिगर पडला. चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाजरीचे आता उद्या तर म्हणजे दुसऱ्या दिवशी होणार आहे आता आपली बाजरीचं खळं. तर खळं जमलं तर दाखवता येईल, कारण की ना काम भरपूर असतं. खळं पण मोठं आहे आणि तिकडं वावरत पण मोठा गंज पडलेला आहे बघा, ते पण आहे ह्यो पण आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला मग भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. आणि चला, रामकृष्ण हरी माऊली.